नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये। आज आहे गणेश जयंती, गणपती बाप्पांचा बर्थडे आहे आज। तर मग तुम्हाला मी दाखवते आमचा देवारा। मस्त पप्पांनी हार बनवलाय आणि पप्पा इथे उभे आहेत आणि सकाळचे वाजलेत 4:30। तुम्हाला माहितीच असेल आम्ही कुठेतरी निघालोय एवढ्या लवकर आम्ही कुठे जातोच नाही, तर ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे। शकता किती मस्त, आणि ते गणपती बाप्पा आहेत बघू शकता। आज आहे गणेश जयंती आणि आज आम्ही चाललो आहोत, तुम्हाला सांगते आज आम्ही चाललो आहोत चाळीसगावला, जिथून भरपूर काय काय सुरुवात झाली आहे। तर मग चला तुम्हाला सांगते स्टोरी सगळी। सो आम्ही निघालोयत आता 4:30 वाजले, 3 वाजता उठून तयारी केली आहे। आता आम्ही निघालोय जायला। सो चला माझ्यासोबत, आणि खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये, भरपूरच मजा येणार आहे। सो चला। तर मग मंडळी आम्ही निघालो आहोत फायनली, आणि मम्मी पप्पा मागे बसलेले आहेत। तर मग चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। फायनली आम्ही पोचलेलो आहोत इथे शिरूरच्या पुढे। तर मग आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहोत। सो चला मग आता नाश्ता करून घेऊया, कारण की सकाळपासून काहीच नाही खाल्लं, तसंच निघालो। तर मग चला या। तर गाईज मी दिसते ना, नीट ऊन आहे, आणि मी मागवली आहे चिकन थाली नाही, सॉरी आज उपवास आहे। आज मी मागवली आहे मिसळ थाळी, जी मी तुम्हाला दाखवते। मस्त तरी वगैरे भरपूर काय काय आहे याच्यामध्ये। तर चला नाश्ता करूया। मम्मी पप्पा पण इथे नाश्ता करत आहे। तर मंडळी आमचं आता नाश्ता करून वगैरे झालेला आहे। आता आम्ही निघालोय, ऑन द वे आहोत। सो चला। मस्त असं सकाळ सकाळचं ऊन पडलेलं आहे। एकदा आमचे पप्पा बघा, प्रत्येक ट्रिपला असे झोपलेले असतात। मम्मी उठव। क्या करेगा, गाड़ी चलाने नहीं देता है तो पीछे चष्मा पडलेला नहीं, गाड़ी चलाने नहीं देता है तो पीछे बैठ के क्या करना। पप्पांनी ना इथे चष्मा पाडलेला त्यांचा, आणि आम्हाला वाटलेलं की भेटणार नाही, पण तरी पण भेटलेला। मागे पळत गेलते चष्मा काचा हे झालेला। आता आम्ही ऑन द वे आहोतच छत्रपती संभाजीनगरसाठी, कारण की तिथून आम्हाला ताईंना घ्यायचं, आणि ताईंना घेऊन मग आम्ही चाळीसगावला जाणार आहोत। तर मग चला। पप्पा कसे झोपलेले बघितलं ना, असे झोपतात प्रत्येक ट्रिपला, पप्पा असे झोपलेले असतात। गाड़ी चलाने देगा तो मैं गाड़ी चलाएगा, नाही झोपतायत, सकाळपासून झोपतायत पप्पा, सकाळपासून। गाईज आता आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या अवघे 1 तासावर आहोत, आणि आमची गाडी झाली आहे पंक्चर, बघू शकता। आता इथे हायवे आहे, आणि आमचं आता काय होणार आहे ते आता बघूया। आणि आता टायर लावणं चालू आहे। आम्ही सगळे टायर आता रिपेअरिंग करतोय। एक टायर आमच्याकडे आहे ऑलरेडी, फाटलाय पूर्ण टायर, बघू शकता। काहीतरी आदळलं आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट आवाज यायला लागला टायरचा। तर गाईज आम्ही इथे बसलो आहोत, मी आणि मम्मी बसलो आहोत, आणि इथे आमचा टायर, ज्याच्यामुळे आमचा थोडासा मूड ऑफ झालाय, पण इट्स ओके, कारण की पुढे भरपूर चांगलं काय काय आहे जे तुम्हाला बघायला भेटणार आहे। हे काय होतच राहतं, म्हणजे टायर तर फर्स्ट टाइम आमचा पंक्चर झालाय, म्हणजे तो फाटला काहीतरी लागून, त्याला माहीत नाही कसा। तर आता चला, आता ही स्टेपनी घेतलेली आहे आणि गुड टू गो। तर आता निघूया आपण। आता छत्रपती संभाजीनगरला चाललो आहोत ताईंना घ्यायला, आणि मग तिथून आपण चाळीसगावला जाऊया। तर गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर इथे। तर बघू शकता आता आम्ही डायरेक्ट ताईंच्या हॉस्टेलच्या इथे चाललो आहे।
त्यांना घ्यायला. तर गाईज फायनली आम्ही ताईंना घेतलेला आहे. ताई हाय करा. आई पहिले दुरलेली आहे. काल आम्ही कोलबी फ्राय केली होती आणि भाकऱ्या आणल्या ताईंना. इथे नाही भेटत मोस्ट ऑफ ऑल मच्छी वगैरे, तर आणि त्यांना हॉस्टेलमध्ये आहेत तर त्यांना खायला नाही भेटत, तर त्यांना आम्ही घरून बनवून आणलंय आणि आम्ही बाहेर खाणार आहोत. नाही आता मस्तानी खातोय आम्ही. हा ना, आता मस्तानी पितोय. हा मस्तानी इथली स्पेशल 1962. Yes. मला कोणाची आठवण आली तर नाही का व्हाईट ड्रेस वाला तो एक हिरो आहे तो जो नाचतो जितेंद्र. जितेंद्र. मग ते साजन अभी आज से हम जितेंद्र. साजन मध्ये नाही का ती संजना सांगते आप जितेंद्र के जैसे कपडे पहन के आओ और बारिश में नाचो. हम अभी जितेंद्र हो गए. तर बघू शकता मस्तानी घेतलेल्या आहेत 2 फेमस मस्तानी. पप्पांना भरपूर आवडते आणि आम्हाला सुद्धा भरपूर आवडते, म्हणून सगळ्यात पहिला आल्याला आम्ही मस्तानी पितोय. तुम्ही आलात तर कधी ट्राय करा, मस्तानी खूप छान आहे. आम्ही क्रिस्पी मागवलेली आहे, व्हेज क्रिस्पी. गाईज इथे बघू शकता कसली माकडं आहे तिथे. मोबाईल घ्या. मोबाईल नका घ्या. बघतायत बघितलं कसं कसले पळत येतील ते बघतोय. हा बघ कसला बघतोय. चिप्स आहेत ना, काहीच नाही झालं त्याला. अंदमानची केळी द्या. त्यांची शेपट्या बघ किती लांब आहे. कसल्या लांब आहेत शेपट्या पण त्यांच्या. एका बापरे. आम्ही केळा टाकला त्याला. अंदमान निकोबारची केळी अंदमान निकोबारची केळी का ते बघितलं. थांब ना जरा. फायनली आम्ही पोचलेलो आहोत चाळीसगावला आणि आम्ही ते रूम घेतली आहे. आणि ते डॉग्स बघा किती भारी आहेत आणि कोणते ब्रीड आहेत ते मला तर नाही माहिती. बॉक्सर 2 होते ना, एक कुठे गेला, एक पळाला. हा बघा हा बघा हा बघा. आपला पूर्ण असतं काम आपल्याला सोडून त्यांच्या अंगावरती ये घाबरतायत, जाम घाबरतायत. आणि अजून एक ब्रीड आहे, मी तुम्हाला दाखवते. दीदी नुसते घाबरतायत. 2 जण आहेत तरी 2 जण घाबरतायत. आवाज येतो. जवळच येत नाहीयेत ते. गुड बॉय. गुड बॉय. कम कम कम. गुड बॉय. फायनली मी तुम्हाला देत आहे रूम टूर. या सो असं काय रूम आहे. इथे बाथरूम आहे, इथे स्टोरेजसाठी कबर्ड आहे, इथे स्पेस आहे, बेड, बसायसाठी जागा आणि एक पाणी तापवायचं शस्त्र भेटलेलं आहे आपल्याला. एसीचा रिमोट, टेलिफोन आणि छान आहे. टी व्ही आहे आणि ही मी. आणि हा माझा आउटफिट. मी आज कॉर्ड सेट घातला आहे, बघू शकता. सो दिस इज अवर सेकंड रूम. इथे मम्मी पप्पा राहणार आहेत आणि ताई राहणार आहेत. तर इथे सेम आहे हे पण. मिरर आहे आणि मी दिसत आहे इथे. इथे अजून बेड आहे, परत टी व्ही आहे, परत मम्मीने सामान ठेवलं आहे तिथे. मम्मी आहे आणि हा व्ह्यू आहे इथून, बघू शकता. आणि ह्यांच्याकडे भरपूर डॉग आहेत. इथे इथे 1 2 त्यांच्यासाठी बेड पण त्यांनी केलेले आहेत. दिसतंय तुम्हाला. हे बघा 2 बॉक्सर आहेत आणि दोघांना ही जागा केलेली आहे तिथे. तर मंडळी फायनली आम्ही पोचलो आहोत चाळीसगावला आणि आम्ही आलेलो आहोत इथे गावामध्ये यज्ञ करायला. म्हणजे यज्ञ आहे त्याचंच एक भाग बनायला, यज्ञाला बसायला. तर उद्या आहे यज्ञ आणि आज आम्ही आमचे गुरु आहेत. जर तुम्ही माझे व्लॉग कंटिन्यूस बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की माझेही गुरु आहेत. मी त्यांना भेटलो, आता खूप चांगलं वाटलं. जेवलो सुद्धा, भरपूर साऱ्या गप्पा मारल्या. आणि गुरु असणं हे लाईफमध्ये सगळ्यात बेस्ट थिंग आहे. गुरु असणं हे
पूर्ण बोलतात ना, नशीब लागतं गुरु असायला. आपल्याला मार्ग दाखवायला गुरु लागतो. म्हणजे एवढे इम्पॉर्टंट असतात ते आपल्या लाईफमध्ये. तर गुरु असणं हे भरपूर भाग्याची गोष्ट आहे आणि ते भाग्य मला लागलेलं आहे माझ्या लग्नानंतर, की माझे पण आज गुरु आहेत आणि मी आज त्यांच्याच गावात आहे. आणि उद्या यज्ञ आहे, उद्घाटन होतं या मंदिराचं. तेव्हा आम्ही आलो होतो मागच्या वर्षी, जेव्हा माझं लग्न नव्हतं झालं. आणि तेव्हा जस्ट म्हणजे आम्ही एकमेकांना बघितलं होतं, मी आहोंना आणि मला, म्हणजे आम्ही एकमेकांना बघितलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट इथे आलो होतो. तर त्याच्यानंतर भरपूर गोष्टी झाल्या. सगळं आजच सांगितलं तर उद्याला काय राहील. सो उद्या आपण बघा हा ब्लॉग आणि सांगेल मी तुम्हाला पूर्ण, कारण की माझं मन आज प्रसन्न आहे. मी माझ्या गुरूंना भेटले, सो मला खूप बरं वाटतं आणि खूप असं हलकं हलकं मस्त टेन्शन फ्री आणि खूप चांगलं वाटतंय. आणि त्यांच्याशी बोलून तर अजून छान वाटलं मला. तर मग चला आता जाऊया. आता तुम्हाला मी यज्ञ मंडप दाखवते. सो चला. तर इथे काका आहेत 2, ते पण उद्या आपल्या यज्ञामध्ये आहेत आणि सगळं तुम्हाला माहिती पडेल. आणि इथे मम्मी पप्पा सुद्धा आहेत. उद्या मम्मी पप्पा सुद्धा बसणार आहेत यज्ञाला. आणि आम्ही फर्स्ट टाइम बसणार आहोत लग्नाच्या नंतर यज्ञाला. आणि यज्ञाला बसणं ही खूप नशिबाची गोष्ट आहे. ज्यांच्याही नशिबामध्ये म्हणजे आलं हे क्षण, तर तुम्ही वाया घालवू नका. तुम्ही नक्कीच यज्ञाला बसा आणि त्याचे लाभ तुम्हाला पुढे होणारच आहेत. तर त्यामुळे भरपूर 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 बोलतात ना, नशिबाची गोष्ट आहे की मला उद्या यज्ञाला बसायला भेटणार आहे. आणि ते पण लग्नानंतर पहिल्यांदा, आणि ते पण जोडी. मागच्या वेळी आलेले तेव्हा पण आम्ही जोडीनेच होतो, फक्त लग्न नव्हतं झालं. या वेळेला लग्न झालं आणि आम्ही जोडीला पहिल्यांदा यज्ञाला बसणार आहोत. तर चला मग तुम्हाला दाखवते यज्ञ मंडप कसं आणि कुठे आहे. तर मंडळी तुम्हाला मी दाखवते यज्ञ मंडप. मला खाली बघून चालतं, अंधार आहे इथे बघू शकता. आणि मस्त असा चांद आलेला आहे आणि चांदाची चांदणी सुद्धा एक आहे, इथे बघू शकता तुम्ही. आणि इथे हा ब्रिज बघू शकता जिथे नदी आहे. ते असा यज्ञ मंडप आहे. तुम्हाला मी आतून सुद्धा दाखवते की नक्की काय असतं यज्ञ मंडप. म्हणजे आम्ही लास्ट टाइम बघितलं होतं, लास्ट टाइम मम्मी बाबा बसले होते तेव्हा. आता तुम्हाला दाखवते यज्ञ मंडप आणि काय काय तयारी चालू आहे ती सुद्धा तुम्हाला मी दाखवत आहे. सो चल. तर इथे आहे यज्ञ मंडप बघू शकता. तर इथे बघू शकता सगळीकडे असे मस्तपैकी यज्ञ आहे. आणि इथे देवांची जागा आहे, पूजा मांडली जाणार आहे इथे. आणि सोबतच इथे सगळी तयारी झालेली आहे बघू शकता सगळ्या गोष्टींची. आणि भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला उद्या बघायला भेटणार आहेत. सो स्टे ट्यून गाईज, बघत राहा. तर इथे यज्ञचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. कुठे आहे, रईपुरीला आहे यज्ञ. आणि आत्ता आम्ही रईपुरीमध्ये आहोत. तर असं आहे पूर्ण. इथे हवनकुंड दिलेले आहेत, म्हणजे बनवलेले आहेत बघू शकता. हवनकुंड बनवलेले आहेत. आणि आता इथे आपण जो ब्रिज बघतोय, जेव्हा मी फर्स्ट टाइम आलेले ना इथे काहीच नव्हतं. तो पूर्ण असा तुटका फुटका ब्रिज होता ना. आता किती मस्त झालंय बघू शकता तुम्ही ब्रिज. इथे जी नदी आहे तुम्हाला दिसत नसेल, सकाळी दाखवेल मी. ही गिरणा नदी आहे. आणि आता रईपुरीमध्ये आहोत, 40 गावामध्ये, म्हणजे 40 गावात रईपुरीमध्ये, जालना जिल्ह्यामध्ये. तर इथे बघू शकता ही नदी आहे, किती मस्त. आणि मंदिर किती मस्त दिसतो. गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळचे वाजले 7 आणि आम्ही तयार झालो आहोत. काल रात्री येऊन डायरेक्ट झोपलो, कारण की दिवसभर ट्रॅव्हलिंग केली होती. आणि सकाळचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. आणि हा आपल्यासोबत एक क्युटी बाय पण आहे, जी मी तुम्हाला दाखवते. कम बेबी कम. कसा पळते इथे इथे इथे. बुनी आहे ती, बुनी. हा
पळाला. सो गाईज चला आता आपण निघतोय. मी कशी दिसते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ये पिलू, ओय ये ये ये, कम कम ये. पळतोय कसं. मी तुम्हाला काल बोलले होते नाही का, हाच चल है ना सोनू. सोनू ए सोनू, शोनी हे शोनी. कशी आहे शोनी? कोण आहे शोनी? हात दे. नाही देत, बघितलं. आणि नुसती इथे तिथे पळते, नुसती इथे तिथे अख्ख्या हॉटेलवर. मस्त याचे केस असे मॅगी मॅगी आहेत. मॅगी मॅगी, नूडल 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 हुडल. हिचं नाव आहे हुडल. हुडल ब्रीड आहे ही, कारण की ही नूडल सारखी दिसते. मैगी अब भी 2 मिनट में बन जाओगे क्या? कान बघा कसे वर केले. खूप क्यूट आहे, खूप क्यूट आहे. काल मी आल्यापासून हिच्यासोबतच खेळतोय आणि खूप मजा येते. बघा मॉर्निंग आमची बॉक्सर सोबत झालेली आहे. हाय बडी. काय सकाळ सकाळ रस्त्यामध्ये काय दिसलं आहे? सूर्यफूल बघू शकता, किती मस्त असे सूर्यफूल आहेत. आणि मी आता करणार आहे शूट. हे बघा सूर्यफुलाची शेती आहे. सो बघू शकता. आणि सकाळ सकाळ किती मस्त वाटते वातावरण. तर इथे आहे कांद्याच्या पातची शेती, बघू शकता. इथे सनफ्लावरची आहे, इथे कांद्याच्या पातची आहे. इथे कांद्याच्या पातची आहे. गाईज तुम्हाला मी दाखवते मक्याचं शेत जे तिकडे आहे. पात थोडंसं चालावं लागेल पण ठीक आहे, चला बघूया. तर इथे आम्ही आलेलो आहोत आणि इथे कसली झाडं आहेत ही आम्ही बघायला उतरलेलो आहोत. बघूया काय इथे. लिंबाची झाडं आहेत. हा लिंब लागले तिथे सगळी, कसली मोठी मोठी लिंब लागले आहेत. तर आम्ही आलेलो आहोत आता परत गावात आणि इथे चालू आहे मंदिर आहे, बघू शकता. आणि काल मी तुम्हाला दाखवला नाही हा डोंगरू आणि त्रिशूळ किती छान दिसतोय, बघू शकता. इथे रांगोळी काढलेली आहे आणि बघू शकता मंदिर. रईपुरीला आहोत सध्या आम्ही आणि इथे त्रिशूळ बघू शकता. डमरू आणि त्रिशूळ किती भारी आहे. आणि हे काल रात्री दिसलं नसतं म्हणून आता दाखवते. आणि हे मंदिर आणि भरपूर सारा आवाज येतोय. आणि आता आम्ही चाललो आहोत यज्ञ मंडपामध्ये. मी तुम्हाला काल दाखवलं होतं तिथे. तर इथे अशी काय तयारी केलेली आहे बघू शकता. आणि हे सगळे यज्ञकुंड आहेत, बघू शकता. सगळीकडे अशी पूजा मांडलेली आहे. आणि मम्मी पप्पा आणि आम्ही 2 जण इथे बसले. आणि पप्पा बघा, पप्पा पंडित दीनदयाल शर्मा. हाय कर, हाय. थंडी वाजते इथे. हा इकडे या ना. ते अशी पूजा मांडली आहे, किती मस्त. सुरेंद्र महाराज ना? आणि हे आहे सुरेंद्र महाराज. नाही घेतो. नाही, इथे बघा किती मस्त अशी पूजा मांडलेली आहे. किती मस्त. बघू शकता. हे अक्षरशः तांदळाची रांगोळी आहे आणि एवढी छान दिसते ती. इथे सुद्धा आणि इकडे सुद्धा बघू शकता. आणि इथे महाराज बसलेले आहेत
जे आजची पूजा सांगणार आहेत आम्हाला. आणि आम्ही सगळे आहोत इथे, बघू शकता. इथे पुन्हा जोडपे आहेत आणि हवनकुंड वगैरे आहेत आणि खूप छान वाटतंय. सगळेजण आता चाय प्यायला गेले. आणि हा हवन जो आहे, हे जे यज्ञ आहे ते पुन्हा 11 दिवस चालतं. आणि त्याच्यामध्ये कोणत्याही जोडप्याला बसवायची इच्छा आहे तर ते बसू शकतात आणि बघू शकतात. आणि आज दिवसभर यज्ञ आहे, म्हणजे आता 9 वाजता यज्ञ चालू होईल आणि मग त्याच्यानंतर परत 1 वाजता ब्रेक आहे आणि मग त्याच्यानंतर 2 ते 4 पर्यंत हे यज्ञ चालू राहणार आहे. म्हणजे असं दिवसभराचं यज्ञ आहे, जिथे बसायचं आहे आणि सगळं करायचं आहे. सो बघा. आणि मम्मीला दाखवते, मम्मी आलेली आहे. मम्मीची साडी बघा. मम्मीची साडी लय आवडली आज. आम्ही ढापत नाही. आम्ही किती चांगले आहोत, काय सांगू. आम्ही मागून घेतो, आम्हाला लागलं तर काय, आम्ही ढापत नाही. आता आम्ही मके वगैरे घेतले, परत हे वगैरे घेतलं, ते मागून घेतलं आम्ही काय ढापले नाही. राधिका आवडीने घालते वस्तू, तिला आवड आहे. हो, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही. येस पप्पा. आणि आज आम्ही 4 जण आत आणि बिचाऱ्या ताई बाहेर आहेत. मग नालवासोबत पुढच्या वर्षी ताई तुम्ही यज्ञ मंडपात या, ही आमच्याकडून आग्रहाची विनंती आहे. काय लागू असं नाही त्याला काय लागू ना काय लागू. तर इथे सुद्धा पूजा मांडलेली आहे आणि त्या साईडला सुद्धा आहे. सगळे बसले चांगले एकदम. आता तुम्ही गंध लावून घ्या, जे बसले त्यांना गंध लावून घ्या. सो चला सुरुवात करूया पूजेला आणि भेटूया नंतर ब्रेक भेटल्यावर. त्याच्या तक्रारीतून त्याला मुक्त करून उत्तम आरोग्य प्रदान करतो. व्यवसाय व्यापारामध्ये धनधान्य प्राप्त करून देतो. शत्रुपीडा निवारण करतो. असं अनेक महत्व या पाशुपत अस्त्र यागाचं आहे. म्हणून हा यज्ञ आपण या 11 दिवसाच्या कालखंडामध्ये नियोजित केलेला आहे. मग या यज्ञामध्ये बसताना यजमान कसे असावेत, बाबांनी सांगितलं म्हणून बसलो असे नाही. तर मला यज्ञाप्रती आदर आहे, शास्त्रावर विश्वास आहे, भगवंताप्रती श्रद्धा आहे आणि या यज्ञापासून नक्कीच माझं काहीतरी चांगलं होणार आहे या उद्देशाने, या हेतूने मी या यज्ञामध्ये बसलो असं असावं लक्षात घ्या. आग्रहास्तव यज्ञाला बसलो हे नकोय. म्हणून आज बाबांच्या आशीर्वादानं या यज्ञाला आपण आरंभ करणार आहोत. आजचा पहिला दिवस आहे. कुठलाही यज्ञ म्हणलं तर पहिल्या दिवशी थोडी धावपळ जास्त असतीच. साहित्याची जुळवाजुळव आहे. तुम्हाला सुद्धा नियमावली माहीत नसती. आजचा दिवस शुभ आहे, पवित्र आहे. या पवित्र दिवशी नदीच्या तटावरती, शास्त्राने नदीच्या तटाला सुद्धा खूप महत्व दिलेलं आहे बरं का. आमचं श्री क्षेत्र राक्षस भुवन हे नदीच्या दक्षिण तटावरती आहे. श्री क्षेत्र दत्त महाराजांचं पंचाळेश्वर हे दक्षिण तटावरती आहे. म्हणजे तीर्थभूमी ही तीर्थक्षेत्री त्याची प्रचिती दिसल्याशिवाय राहणार नाही. उगाचच यज्ञ नाहीये, लक्षात घ्या. भाव खूप महत्वाचा आहे. तुम्ही पांडुरंगाला दर्शनाला गेलात, मी दरवेळेस उदाहरण देत असतो. 10 तास बारीत उभा राहिलाय, पांडुरंग पांडुरंग म्हणताय. तो पांडुरंग दर्शन द्यायला तयार आहे, तो नाही म्हणत नाहीये. तो तुमच्याकडंच पाहून आहे की हा 10 तासापासून नामस्मरण करीत माझ्यापर्यंत येत आहे, याला दर्शन तर द्यावंच लागल. आणि तो दर्शनाच्या तयारीत असतो, तो त्याची प्रचिती दाखवण्याच्या तयारीत असतो. परंतु घोळ होतो कुठं, त्यावेळेस 10 तासानंतर तुमचा नंबर येतो
आणि तुम्ही पांडुरंगाच्या पायावर डोकं टेकवणार की तुमच्या लक्षात येतं चप्पल बाहेर सोडली कोणी नेणार तर नाही ना. म्हणजे याचा अर्थ काय, भाव बदलला. मग यज्ञाच्या वेळेला जर पुण्यम पुण्याहम दीर्घमायुरस्ते भवन्तो भवन्तु पुण्यम पुण्याहम दीर्घमायुरस्तो. पत्नीने मदत करीत होता टेकवायला तरी चालत. 3 वेळेला क्रिया करायची आहे. तेनायुप्रमाणेन पुण्यम पुण्याहम भगवान गणपतिवर्णो प्रियेतान् नमः. सुरेंद्र महाराज तुम्ही उठू शकता. तर चला, मध्ये बाकीचे 5 लवकर आवरा, मिनिटाचा लवकर ब्रेक बसा. भेटला आहे आणि थोडंसं कारण की दिवसभर बसायचं आहे तर त्यामुळे. आणि ते पप्पा 5 मिनिटाचा ब्रेक भेटला आहे आणि इथे आम्ही उभे आहोत कारण की बसायला लागतं आहे खूप वेळ. तर त्यामुळे मग आता उभे राहिलो, पाय मोकळे करतोय. मम्मी इथे आहे आणि अजून चालू झालंय म्हणजे गणेश पूजा झालेली आहे. अजून भरपूर पुढे बाकी आहे. अग्नी प्रज्वलित केला जाईल, त्याच्यानंतर मग यज्ञाची सुरुवात. हां, आणि ते बघू शकता तुम्ही यज्ञ. लहान लहान पोरं पण आलेत बघायला. बघा, ती कधीपासून माझ्याकडेच बघतायत. मी फोन घेऊन असं व्लॉग करते तर ते माझ्याकडेच बघतायत. आणि छोटे छोटे पोरं. आणि ऑलमोस्ट इथे बाहेर बकरी होती मगाशी, पण ती मला आता भेटणार नाही. ती गेली निघून. इथेच होती, गेली निघून. शूद्र अजायत सूर्यो अजायत प्राणश्च मुखादग्निराजायत आदिरन्तर्ककोशीर्ष्णोद्यो समवृत्तताभूमिर्दिशः श्रोत्रातदा लोकाकल्पयन्ना विद्यास्तस्य देवा असन्वशे लक्ष्मीश्च न्यावहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपपुष्पिनो व्याप्तम् इखाणमुम् इखाण सर्वलोकम् इखाण इन्द्राणां मृत्योर्मुक्षि यमामृतात् बृहत्सेवाभूतोम्यं तवायुर्दध ओम अवरिन्दोदम्बुरोदरेव्यवापुरोधा विराजति उदुत्योदयञ्जातवेदधन्देवं वहन्ति केतवा विश्वाय सूर्यम् हीराभावगर्चदाभुरञ्जन्तञ्जनाौ अनु वरुण पश्यसे नारायण भगवान के जय. सगळेजण दर्शन घ्या. दिसतोय ना?
तर इथे अग्नी कशाने आम्ही प्रज्वलित केलाय ते तुम्ही बघितलंच असेल. आणि आता त्याचंच ते चाललंय, बघू शकता. इथे बघू शकता. आता जे तुम्ही यंत्र बघितलं त्याच्यामधून अग्नी प्रज्वलित केला आम्ही. आणि त्याच्यानंतर आता इथे तो अजून पेटवतोय, प्रज्वलित करतोय अजून, त्याला हवा देऊन. धूर भरपूर आहे आणि इथे प्रयत्न चाललेत सगळ्यांचे, बघू शकता तुम्ही. आणि जेव्हा हे प्रज्वलित होईल, पूर्ण आग प्रज्वलित होईल, तेव्हा सगळ्या हवन कुंडामध्ये थोडी थोडी आग टाकणार आहोत. आग प्रज्वलित झालेली आहे, बघू शकता. थोडं थोडं हे सगळ्या हवन कुंडांमध्ये आम्ही टाकणार आहोत. जमिनीवर काढा, त्याला विजवा आणि टाका त्याच्यावर. आता बाकीचा आहे सगळ्या कुंडामध्ये स्थापन नका. आता सगळं ह्याच्यामध्ये पण आहे, इथे पण आहे, तिथे आणि इकडचा पण आहे, तो आता सगळ्यामध्ये टाकणार आहोत. बलवर्धन नामाग्ने प्रतिष्ठाप्य बलवर्धन नामाग्ने नमः. असं सगळ्या हवन कुंडामध्ये थोडी थोडी जी आपण अग्नी प्रज्वलित केली आहे ती थोडी थोडी ह्याच्यामध्ये टाकतो. सगळ्या कुंडांमध्ये, या कुंडांमध्ये, या पुढच्या 2 त्या कुंडांमध्ये पण टाकलाय हवन कुंड. तर आता आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये आणि इथे बाबांची खोली आहे, बघू शकता तुम्ही. आणि मंदिरात आलो आहे. रुद्र आवाहन करायला आम्ही मंदिरात आलो आहोत. म्हणजे जे आपलं 11 दिवसाचा पूर्ण यज्ञ आहे ते सुखरूप जावं, त्याच्यासाठी रुद्रदेवानी यावं आणि 11 दिवस आमची रक्षा करावी. म्हणजे जे हवनाला बसणार आहेत 11 दिवस त्यांची रक्षा करावी, त्यासाठी आम्ही आता मंदिरामध्ये आलेलो आहोत, बघू शकता. आणि ते छोटे छोटे पोरं बसलेले आहेत सगळी. तर ते रुद्र आवाहन चालू आहे. महादेवाला पाणी सोडायचं नाही, हाताने खाली सोडायचं. हात जोडा, गणपतीची प्रार्थना करा, त्या गणपतीला नमस्कार करा. तुमच्या मम्मी पप्पा तिथे बसलेले आहेत. कोटी समर्थ भवानी विघ्नं कुर्मे देव शुभकार्येष सर्वदा महादेवता स्मरणपूर्वक नमस्कार करोमि. जमिनीला गंधाक्ष फुलवा, नमस्कार करा. गणपती देवता महागंधा. आणि हे आहेत बाबांचे मोठे भाऊ, हे पण मोठे. बाबा सगळ्यात छोटे आहेत. ह्यांची जी समाधी आहे ती आळंदीला आहे. आळंदीच्या आश्रमामध्ये आम्ही जातो तिथे हर वेळेस पुण्यामध्ये. तर आम्ही आता बाबांच्या गावात आहोत आणि हे बाबांचं घर होतं इथे. म्हणजे पर्टिक्युलर एक घर होतं, आता हे वेगळं घर आहे. इथे बाबांचं घर होतं, हे त्यांचं जन्मस्थान आहे. रहीपुरी इथे आम्ही आता आहोत. आणि बघू शकता किती मस्त असा बाजूचा परिसर आहे. आणि
बाबा पण म्हणजे आता एवढं सगळं चालू आहे, म्हणजे यज्ञ चालू आहे. बाबा विचारपूस करतायत सगळ्यांची, सगळीकडे फिरून बघतायत काय चाललंय काय नाही चाललंय. परत जिथे जेवण बनवतात तिकडे पण गेले होते बाबा. सगळ्यांची विचारपूस करतच असतात, म्हणजे सगळ्यांना विचारत असतात की सगळं ठीक आहे ना, हे झालं ना ते वगैरे भरपूर गोष्टी. तर आता आम्ही रुद्र आवाहन करून आलेलो आहोत, म्हणजे परत आता यज्ञ मंडपामध्ये चाललो आहोत. आणि तुम्ही मंदिर बघू शकता. मी सकाळी तुम्हाला दाखवलंच आहे मंदिर, पण खूप छान आहे, मला तर भरपूर आवडलं. आणि तिथे बाजूला बाबांची खोली आहे. आणि आता आम्ही चाललो यज्ञ मंडपामध्ये परत. आणि तुम्हाला एक सांगू का, यज्ञाचं महत्त्व खूप आहे, म्हणजे खूप भाग्य लागतं यज्ञाला बसायला, बोलतात ना की खूप भाग्याची गोष्ट आहे. तर मंडळी मध्येच आमचा आता ब्रेक झालेला आहे. आता म्हणजे उपवास आहे सकाळपासून आमचा, आम्ही काहीच नाही खाल्लं, सकाळपासून काही नाही खाल्लं आहे. आता आम्ही फराळाचं खाऊ थोडंफार काहीतरी, आणि मग परत यज्ञाला स्टार्ट होईल. तर इथे आम्ही आता फराळ करतोय. भगर आहे आणि हे चिप्स आहेत, केळी आहेत, फ्रूट्स आहेत आणि सगळेजण बसले. यज्ञाचा एक टाइमचा उपवास असतो. तर आता आम्ही फराळ करतोय. तर आता 3:15 झालेले आहेत आणि 3:30ला आम्हाला बोलवलं होतं. मग आम्ही फराळ केला, थोडासा आराम केला. आता परत आम्ही यज्ञ मंडपामध्ये चाललोय. आता परत काहीतरी 5 वाजेपर्यंत चालू होईल ना, म्हणजे चालू राहील ना, 5 वाजेपर्यंत चालू राहील आता यज्ञ. आणि जसं तुम्ही मागच्या क्लिपमध्ये बघितलं की आम्ही अग्नी पण प्रज्वलित केली आहे, तर आता ते पुढे तुम्हाला दिसेल. चला या. फट स्वाहा. ओम नमोस्त्राय फट स्वाहा. ओम शिवास्त्राय फट स्वाहा. ओम ईशानास्त्राय फट स्वाहा. ओम पुरुषास्त्राय फट स्वाहा. ओम अघोरास्त्राय फट स्वाहा. ओम सद्योजातास्त्राय फट स्वाहा. ओम हृदयास्त्राय फट स्वाहा. ओम महास्त्राय फट स्वाहा. ओम ईशानाय फट स्वाहा. ओम कीटकास्त्राय फट स्वाहा. ओम मुंडाय फट स्वाहा. ओम मुंडास्त्राय फट स्वाहा. ओम कंकालाख्याय फट स्वाहा. ओम वृश्चिकास्त्राय फट स्वाहा. ओम शुदिकास्त्राय फट स्वाहा. स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. सगळं टाकून त्यात ताटात हात धुवून घ्या तुम्ही. सिद्ध पक्वान्न नैवेद्यम समर्पयामी श्री पाशुपताय नमः. गया फलश्रुती द्यावी, फळ द्यावं, यासाठी शास्त्रानुसार आरती झाल्यानंतर त्या भगवंताची प्रार्थना करावी. तर आज रविवार आहे आणि कालभैरवाचा आजचा दिवस आहे, म्हणून आज आपण कालभैरव अष्टक म्हणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. कालभैरवं भजे एक बार वंदना, हजार बार वंदना. एक बार वंदना, हजार बार वंदना. भैरव के चरणों में बार बार वंदना. भैरव के चरणों में बार बार वंदना. भानुकोटि भास्वरं भवाप्तितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचना. कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. एक बार वंदना, हजार बार वंदना. एक बार वंदना, हजार बार वंदना. भैरव के चरणों में बार बार
प्रकारे आपलं म्हणजे आजचं यज्ञ कंप्लीट झालेलं आहे. तर आता आम्ही बसलोय जेवायला आणि आमचा उपवास संपला आहे. जसं यज्ञ आपलं संपन्न झालं तसंच उपवास पण संपला आहे. तर उपवास इथे सोडायचा आहे. तर डाळ भात आहे, इथे बटाट्याचा रस्सा आहे, वांग्याची भाजी आहे आणि लापसी आहे आणि चपाती. बस मस्त जेवण आहे, गरम गरम. तर आता मी जेवण. तर आमचं जेवणसुद्धा झालेलं आहे आणि आज होती वसंत पंचमी. एवढ्या चांगल्या बोलतात ना दिवसामध्ये आम्ही यज्ञ केला आज. हा आमचा इथला दुसरा वर्ष यज्ञाचा आणि तशी मी गेली 15 वर्ष यज्ञाला बसते बाबांच्या. पंढरपूरला झाले यज्ञ खूप आणि आता पुढचा महिन्यात 5 तारखेला परत गाणगापूरला आहे यज्ञ, तिथे पण आम्ही जाणार आहोत. तर यज्ञाचा लाभ भेटतोय आम्हाला आमच्या गुरूंमुळे. ही आम्हाला खूप सौभाग्याची गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि आता नवीन जोडपं पण बसतोय यावर्षी पहिलीच वेळ आणि आता पुढच्या महिन्यात पण बसणार आहे. तर त्यांना तर आणखीन झाल्या त्यांना हा लाभ मिळतोय आणि खूप चांगली गोष्ट आहे यज्ञाला बसणं. आणि आम्हाला जर आज आमचे गुरु नसते तर आम्हाला माहितीसुद्धा नसतं. आम्ही कुठे घरी पडलो असतो, म्हणजे घरी टाईमपास करत असतो. आम्हाला माहितीही नसतं की इथे यज्ञ आहे आणि त्याचं काय पुढे वगैरे त्याचं फ्युचरमध्ये भरपूर चांगलं होतं. म्हणूनच यज्ञाला बसावं. जर तुमच्या गावामध्ये असेल यज्ञ तर लवकर जा आणि बसा तिथे, कारण की भरपूर छान आहे. तर गाईज सकाळ सकाळ आम्ही तयार झालो आहे जायला. काल रात्री आलो आणि झोपून गेलो, ब्लॉग काढायला नाही भेटलं, भरपूर थकलेलो. तर आहे माझा आजचा ही आहे आजची ड्रेस. आणि सकाळचे वाजलेत 5:45. तर मग चला निघूया आता परतीच्या प्रवासाला. आणि आता आम्ही चाललोय छत्रपती संभाजीनगरला. तिथे आम्ही ताईंना सोडणार आहोत परत हॉस्टेलला आणि मग तिथून परत आम्ही पेनला जाणार आहोत. छत्रपती संभाजीनगरला पोहोचलेलो आहोत आणि आता ताई ते आहेत, ताईंना आता सोडायचं आहे आणि आम्ही जाणार आहोत पुढे. आता आम्ही नाश्ता करतोय आणि नाश्त्यामध्ये पण आम्ही साऊथ इंडियन नाश्ता करतोय आज. तर तुम्हाला दाखवते काय काय मागवलं आहे ते. रवा ऑनियन डोसा मागवलेला आहे, इथे ऑनियन उत्तप्पा मागवलेला आहे आणि ताई खात आहेत काय पोळी इडली. हा आम्ही मागवला आहे पेपर मसाला डोसा, थोडा मोठा आला आहे. पप्पा तुमच्यापेक्षा पण मोठा दिसतोय. तुम्ही खाणार एकटा सगळा पप्पा? आता आम्ही अंजीर घ्यायला थांबलो आहोत, भरपूर अंजीर आले ते. तर गाईज आम्ही आता लागलोय परतीच्या प्रवासालाच, म्हणजेच घरी जायला. तर आता आम्ही भरपूर काय काय केलं, तुम्हाला मी घरी जाऊन दाखवेलच. म्हणजे आम्ही मके तोडले आणि कांद्याची पात घेतली, पण सगळं विचारून घेतलं त्यांना, म्हणजे तिथे जे कामाला होते त्यांना विचारून घेतलं की आम्ही घेऊ का, मगच घेतलं. तसं म्हणजे खूप सारे मके पण घेतलेत आम्ही, तर मी तुम्हाला दाखवेल. आणि लिंबूसुद्धा घेतलेले आहेत. लिंबू पण आम्हाला लिंबूची बॅग भेटली ना, सो तिथे पण होते. म्हणजे 1-2 जण होते, त्यांना विचारलं की आम्ही थोडेसे लिंबू घेऊ का, तर लिंबूसुद्धा घेतलेले आहेत. तर मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते. आता आम्ही परतीच्या प्रवासावर निघालेलो आहोत आणि ते ऊस जास्त आहे. तर मग चला, आज रस्ता चेंज आहे आमचा. आम्ही समृद्धी महामार्गावरून चाललो आहोत आज. हे बघू शकता, समृद्धी महामार्ग. तर चला जाऊया. आणि ते खूप सारी अशी अंजीरची झाडं दिसत आहेत आम्हाला. आम्ही अंजीर घेतलं, पण अंजीरची झाडं दिसत आहेत. जर आम्हाला भेटलं अंजीरचं, म्हणजे बाग भेटली अंजीरची, तर आम्ही नक्कीच उतरवून तुम्हाला दाखवेल मी.
ओके. तर हे आहे समृद्धी महामार्ग, इथून सुरुवात आहे. तर बघू शकता गाईज, रस्ता थोडासा बोरिंग आहे पण सुंदर आहे रस्ता. बघू शकता किती मस्त आहे. नुसते रोडच आहेत. मी मागासपासून तुम्हाला रोडच दाखवते पण आता काय नाही, ते रोडच दिसत आहेत. ते तुम्हाला आता दाखवते, काय करू. आणि ते डोंगर. तर गाईज आता आम्ही पोचलो आहोत कामोट्यामध्ये आणि आम्ही आता जेवतोय. आणि आज सोमवार असल्यामुळे व्हेज खायला लागतंय. सगळ्यांची तोंड बघा व्हेज खाताना. तर मग आता जेवतोय आणि मग घरी जाऊ, कारण की खूप बोरिंग रस्ता होता. मला तर अजिबात नाही आवडला, पण तरी आता ते क्रॉस करत कसे बसे आम्ही कामोट्यापर्यंत पोचलोय. तर मग चला आता पुढचा प्रवास तुम्हाला दाखवते. आता इथे मी मागवले आहे व्हेज कोल्हापुरी आणि बटर रोटी खातोय आम्ही. सो 3 वाजले, खूप लेट झाला जेवायला. 3 वाजले जेवायला. तर मग आता पटापट खातो, खूप भूक लागली. तर गाईज आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी माझा फेवरेट वॉफल घेतलेला आहे, तो आता मी खाते. आणि आता आम्ही पनवेलला आहोत आणि पनवेलवरनं परत आता पेनला जायचं आहे. तर मग चला फायनली घरी जातोय. घरी जायची खुशी काय सांगू मी तुम्हाला, पण घरी चाललोय फायनली. तर गाईज आम्ही घरी पोचलो. तुम्हाला बुनोचे रिएक्शन दाखवते. बुनो बुनो एचोना खोलू 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 काय पिल्ला. तर मंडळी फायनली मी घरी पोचलेले आहे आणि मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय आणलंय ते. इथे बघू शकता लिंबू आणलाय आणि लिंबूचा हा साईज बघा, मग माझ्या पूर्ण हातात बसतो एवढा मोठा साईज आहे लिंबूचा. एवढी सारी लिंब, परत मके पण भरलेले आहेत. हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला, भरलेले मके आहेत. आणि 1 ही 2 आणि 3 पिशव्या आहेत मक्यांच्या. आणि इथे आहे कांद्याची पात. थांबा मी तुम्हाला दाखवते. ही बघा कांद्याची पात आणलेली आहे. तिला धुवायची आहे, धुतली नाही आम्ही, तशीच आहे माताळलेली. हे बघा कांद्याची पात आणलेली आहे. तर एवढं सगळं आम्ही आणलंय. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा की ब्लॉग कसा वाटला, काय वाटला. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तवस स्टे हॅपी अँड स्टे सेफ. बाय.